बेटा, जुहूला जायचं आहे. इथून किती लांब आहे? तू आम्हाला तिथे सोडशील का? एका वृद्ध माणसाने एका टॅक्सी चालकाला विचारले. काका, जुहूमध्ये कुठे जायचं आहे तुम्हाला? काही कल्पना आहे का? तो टॅक्सी ड्रायव्हर त्या वृद्ध माणसाला म्हणाला. पत्ता फक्त जुहूचा आहे बेटा. तू आम्हाला तिथे सोड. पत्ता आम्ही स्वतः शोधू. ते पाहून म्हातारे राकेशजी म्हणाले, काका, तुम्ही म्हणता तसे मी तुम्हाला सोडतो, पण जुहू इतका छोटा एरिया नाही जिथे तुम्हाला पत्ता माहीत नसताना घर शोधता येईल. तुम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन तुम्हाला पाहिजे त्याचा बरोबर पत्ता शोधू शकणार नाही. आणि हो, रिक्षा भाडे 500 रुपये असेल. तो टॅक्सी चालक म्हणाला. राकेशजी यांना म्हणाला. तेव्हा राकेशजी म्हणाले, 500? बेटा, माझ्याकडे इतके भाडे देण्यासाठी पैसे माझ्याकडे नाही आहेत. माझ्याकडे फक्त हे 200 रुपये आहेत. आणि हे पैसे घेऊन तू आम्हाला जुहूला सोड. आम्हाला आमच्या मुलाकडे जायचे आहे. वा काका, तुम्ही खिशात फक्त 200 रुपये घेऊन चक्क मुंबईला आलात का? ते सुद्धा आंटीसोबत. आणि तुम्हाला तुमच्या मुलाचा पत्तासुद्धा माहीत नाही. तुम्ही पुन्हा रस्त्यावर भटकणे चांगले आहे. तुम्ही माझा वेळ विनाकारण वाया घालवला आहे. मी पण घरातून बाहेर पैसे कमवायला निघालो आहे, पण माझे पण एक कुटुंब आहे. त्यामुळे मला नाही समाजसेवेसाठी वेळ, असे म्हणत त्या टॅक्सी चालकाने वृद्ध राकेशजी आणि शोभाजींना तिथेच सोडले. राकेशजी हात जोडून म्हणाले, बेटा, असं करू नकोस. या अनोळखी शहरात आम्ही दोघे कुठे भटकणार आहोत? मी एका सावकाराला माझी सायकल विकून हे पैसे आणले होते. कृपा करून आमच्यासारख्या असहाय्य आई वडिलांना मदत कर. देव तुझे भलं करेल. काका, इथून निघून जा. तुम्ही देव व्हायला निघाले का? म्हातारा, दिवसभर असाच आशीर्वाद घेऊन मी काम करत राहिलो तर माझी मुलं नक्कीच उपाशी मरतील. बिचारे राकेशजी आणि शोभाजी त्या रिक्षावाल्यासमोर हात जोडून विनवणी करत होते, पण त्या रिक्षा चालकाला त्यांच्यावर दया आली नाही. रिक्षा चालकाने त्यांना रस्त्याच्या मधोमध सोडले आणि तो तेथून निघून गेला. राकेशजी आणि त्यांची पत्नी शोभाजी तिथे रोडच्या बाजूला बसले. शोभाजी म्हणाल्या, कृपया आपल्या मुलाला तुम्ही पुन्हा एकदा कॉल करा. कदाचित आता कॉल कनेक्ट होऊ शकेल. तेव्हा राकेशजी म्हणाले, शोभा, नाही, मी त्याला खूप वेळा कॉल केला, कनेक्ट होत नाही. मला माहिती नाही मी किती वेळा त्याला फोन केला आहे. मी खूप चिंताग्रस्त आहे. हे सर्व काय घडत आहे? आपल्यासाठी हे एक अज्ञात शहर आहे. आता संध्याकाळी होत आहे. आपण काय करायचं? कुठे जायचं? शोभाजी म्हणाल्या, आपण इथे अचानक असं यायला नको होतं. आपण इकडे येण्या अगोदर कुणाकडून काही पैसे उधार घ्यायला हवे होते. शोभा, काय बोलतेस? आपण इथे का आलो आहोत हे कळत नाही का तुला? आणि मी ज्याच्याकडे पैसे मागितले त्याने मला नकार दिला. कसं तरी सावकाराने माझ्या सायकलच्या बदल्यात मला 1000 रुपये दिले होते, जे इथे येण्यासाठी खर्च झाले होते. आता फक्त 200 रुपये उरले आहेत. आता काय करावे हे मला समजत नाही. राकेशजी म्हणाले, चला जाऊया. जवळच कुठेतरी मंदिर दिसले तर तिथे थांबू. बरेच अंतर चालल्यानंतर राकेशजी म्हणाले, शोभा, मी खूप थकलो आहे. आता मी पुढे चालत जाऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या शहरात आपण आपल्या मुलाला कसं शोधणार? आपल्याकडे ना त्यांचा फोन नंबर आहे ना त्याचा पत्ता. आपण मुंबईला आलो आहोत, पण फक्त आपल्या मुलाच्या फोटोच्या मदतीने आपण त्याला शोधू शकणार नाही. वृद्ध महिला शोभाजी म्हणतात, ऐका ना शोभा, मी इथे थोडी विश्रांती घेऊ का? मग आपण आपल्या मुलाचा शोध सुरू करू. आपल्याला त्याला सोडून 10 वर्षे झाली.
आणि इतक्यात त्याने आपल्याला फक्त 3दा फोन केला. शेवटच्या वेळी तो निघून गेला. जेव्हा मी किती म्हणालो, आम्हाला तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा, पण त्याने सांगितलं मी माझं घर बदलणार आहे, त्यानंतर तो त्याचा पत्ता आपल्याला देईल असे सांगून त्याने फोन नंबरसुद्धा दिला नाही. कदाचित तो कुठल्या तरी अडचणीत असावा. दोघेही देवळात बसून हे सर्व बोलत आहेत. तेवढ्यात मंदिराचे पुजारी त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात, नमस्कार बहीण भाऊ, तुम्ही लोक या शहराचे आहात असे मला वाटत नाही. होय, खरे तर आमचा मुलगा 2 वर्षापूर्वी इथे कामासाठी आला होता, पण गेल्या 8 महिन्यापासून आम्हाला त्याची काहीच खबर नाही, म्हणून आम्ही त्याला शोधायला इथे आलो आहोत. राकेशजी म्हणाले, मग तुम्हाला त्याचा पत्ता सापडत नाही का? मला सांगा, मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन, पंडितजी म्हणाले. तेव्हा राकेशजी म्हणाले, मला माहिती नाही तो कुठे राहतो. आमच्याकडे फक्त त्याचा हा फोटो आहे. कदाचित ते पाहून तुम्ही आमची मदत करू शकता का? राकेशजीने असे सांगितले आणि त्यांच्या मुलाचा फोटो पंडितजीकडे दिला. असे दिसते की तुम्ही लोक एका गावातले रहिवासी आहात, त्यामुळे तुमच्या मुलाला तुम्हाला टाळणे सोपे आहे. पण आजचे वास्तव्य खूप भीतीदायक आहे. मुले जेव्हा घर सोडून जातात आणि त्यांच्या पालकांशी संपर्क नसतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की ते खूप दूर गेले आहेत आणि त्याला त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांची गरज नाही, पंडितजी म्हणाले. तेव्हा राकेशजी म्हणाले, अरे नाही पंडितजी, आमचा मुलगा नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल, कारण त्याला आमच्या आईशी खूप जवळीक आहे आणि तो आमच्याशी असे वागण्याचा विचारही करू शकत नाही. राकेशजी म्हणाले, आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या मुलावर. तेव्हा पंडितजी म्हणाले, मी या मंदिरात जवळपास 12 वर्षापासून पूजा करत आहे आणि याच मंदिरात असे कित्येक पालक मी देवाशी भांडताना पाहिले आहेत. माहिती नाही, कोणी त्या स्टेशनवर सोडून निघून गेलं, तर कोणी त्यांना गावी सोडून परदेशात गेले आणि पुन्हा कधीही परत न आल्यामुळेच त्यांचे आई वडील असे भटकतात फिरतात. पंडितजी म्हणाले, हे असे असायला नको. हल्ली शहरातील मुलं अशीच करत असतात. राकेशजी म्हणाले, पण माझा मुलगा खेड्यात मोठा झाला आहे. तो आपल्या आई वडिलांबद्दल असा विचार कधीच करणार नाही. तो त्याच्या वडिलांच्या डोक्यावरील सर्व कर्ज काढून टाकेल. म्हणूनच तो एवढ्या लांब कामासाठी शहरात आला होता. त्याच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला शिक्षण शिकवले, जेणेकरून त्यालाही चांगलं काम करता येईल. त्याच्यासारखे मजूर म्हणून त्यानं काम करू नये, शोभाजी म्हणाल्या. तेव्हा पंडितजी म्हणाले, ठीक आहे बहीण, तुमचा मुलगा सुखरूप राहो आणि तुम्हाला तो लवकरात लवकर मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्ही लोक लांबून प्रवास करून आलात, तुम्हाला भूक लागलीच असेल. तुम्ही खूप चांगल्या दिवशी इथे आले आहात. महिन्याच्या अखेरीस अनेकदा कोणी ना कोणी या मंदिरात भंडारा आयोजित करतो, जिथे अनेकांना पोटभर जेवण करता येते. आजही एक असा भंडारा आयोजित करायला मोठा माणूस इथे येत आहे. तुम्ही पण आज पोटभर जेवा. ते आधीच आलेले दिसत आहेत. चला आपण तिकडे जाऊया, पंडितजी म्हणाले. राकेशजी आणि शोभाजी यांना भरपूर प्रवास केल्यामुळे खूप भूक लागली होती. जेव्हा ते
अन्न होते. जर अन्न उपलब्ध असेल तर ते का खाणार नाहीत? दोघेही जेवायला बसले. अनेक वयस्कर लोकही त्याच रांगेत बसले होते. सर्वजण जेवायला थांबले होते. अचानक एक माणूस आपल्या कुटुंबासह गाडीतून खाली उतरला. तो खूप उच्चवर्गीय कुटुंबातील असल्याचे भासवले. सर्वांना जेवण वाढले जात होते. सर्वजण जेवत असताना एक महिला चांगले कपडे घातलेली कोण होती माहीत नाही, त्यास ती गाडीतून उतरली. ती येऊन सर्वांच्या मधोमध उभी राहिली आणि म्हणाली, तुम्ही पोटभर जेवण करा आणि जेवून झाल्यावर इथून कोणी जाणार नाही. इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी ब्लँकेट वाटप होणार आहे. एक माणूस जो त्याच गाडीतून खाली उतरला. आतापर्यंत राकेशजी आणि शोभाजी शांतपणे जेवत होते, पण त्या माणसाचा आवाज ऐकून दोघांनीही जेवण बंद केलं, कारण तो आवाज त्या दोघांना खूप ओळखीचा वाटत होता. आणि तेव्हाच त्या दोघांनी वर बघितल्यावर त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, कारण तो त्यांचा मुलगा रुपेश होता. आपल्या मुलाचा आवाज ऐकून राकेशजी त्याच्या जवळ गेले आणि जेव्हा त्यांनी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांनी लगेच त्याला मिठी मारली आणि रडायला लागले. अरे, माझा मुलगा मला सापडला. देवा, तुझे मी लाख लाख आभार मानतो. बेटा, तू कुठे होतास? तू तुझ्या आई वडिलांना विसरलास का? इतक्यात मागून शोभाजी आल्या. त्यांनीही त्याला मिठी मारली आणि खूप रडू लागल्या. रुपेशला काहीच बोलता येत नव्हतं. अरे बेटा, कसा आहेस? पंडितजी म्हणाले. रुपेश, तू यांचा मुलगा आहेस का? तू तुझ्या आई वडिलांना तुझा पूर्ण पत्ता सांगितला नाहीस का? इथे दोघं पायी प्रवास करत आले आहेत. त्यांच्याकडे ना पैसे आहेत ना त्यांच्या मुलाचा पत्ता. तेव्हा राकेशजी म्हणाले, काही हरकत नाही पुजारी, आता मला माझा मुलगा सापडला आहे. आता आम्हाला कशाचीही गरज नाही. बेटा, तू खूप चांगले काम करत आहेस. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. शोभाजी म्हणाल्या. काय झालं रुपेश? सर्वांना ब्लँकेट दे. ते बघ मागे एक लांबलचक रांग आहे. आणि रुपेश ही मुलगी कोण आहे? शोभाजी म्हणाल्या. तेव्हा रुपेश म्हणाला, ही तुमची सून आहे, सून. तुझं लग्न झालं आणि तू आम्हाला सांगितलंही नाहीस? राकेशजी म्हणाले. तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा, खरं तर आमचं लग्न इतक्या घाईत झालं होतं की आम्हाला कोणाला काही सांगायची संधीच मिळाली नाही. बाबा, रुपेश रोज तुमची आठवण काढायचा. तो तुम्हाला विसरला नाही. फक्त माझ्या बाबा आजारी पडले, त्यामुळे रुपेश आमचा व्यवसाय सांभाळण्यात इतका व्यस्त होता की त्याला गावी जाण्याची संधीही मिळाली नाही. आणि फोन नंबरचं विचाराल तर त्यावेळी त्याच्याकडे फोनही नव्हता आणि गावात त्याचं मन हरवलं होतं. शेजाऱ्यांचा नंबर त्याच्याजवळ त्याने कागदावर लिहून खिशात ठेवायचा. पण आता तुम्ही लोक गावी परत जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या नातवासोबत इथेच राहणार आहात. तेव्हा रुपेश सुद्धा म्हणाला, बाबा, मला माफ करा. मला माहिती नाही मी तुम्हाला कसा विसरलो. माझ्यासारखा नालायक मुलगा कोणालाही मिळू नये देवा. पण आता मला माझ्या चुकीचे प्रायश्चित्त करायचे आहे. आतापासून तुम्ही दोघं इथे आमच्याबरोबर याच शहरात राहाल. बरेच दिवस मी तुमच्यापासून दूर राहिलो. आता मी तुमच्याबरोबर राहील आणि तुमची सेवा करून त्याची भरपाई करू इच्छितो. रुपेशचे बोलणे ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग शोभा आणि राकेशजी रुपेश बरोबर त्याच्या घरी गेले. तिथून निघताना शोभाजी अभिमानाने पंडितजींना म्हणाल्या, बघा पंडितजी, आज मी माझ्या मुलाला या मंदिरात भेटले आणि मी म्हणत होते ना, आमचा मुलगा इतर मुलांसारखा त्यांच्या आईवडिलांना विसरला नाही. तो कामात थोडासा अडकला होता. आता आम्ही सर्वजण एकत्र राहणार आहोत.
चला आपण आता जाऊया, तुम्ही लोक असेच आनंदी राहा, हीच माझी इच्छा आहे. पंडितजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, शोभा आणि राकेशजी, तुम्ही आता तुमच्या मुलासोबत जा. तुम्ही लोक खूप थकले असताल ना, आधी काहीतरी खाऊन आराम करा, बाकीच्या गोष्टी उद्या होतील. रुपेशची पत्नी स्वरा म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोभा आणि राकेशजी बसून चहा पित होते तेव्हा त्याची घराची मोलकरीण कमला येते. नंतर स्वरा पैसे मोजते आणि तिला कायमचा निरोप देते. स्वरा शोभाजींना सांगते, आई, बरं झालं तुम्ही आलात म्हणून मी कामवाली बाई काढून टाकली. बाय द वे, आपल्यापैकी सर्वांनी घरातील कामं एकत्र करून वाटून घेऊ. हो सुनबाई, जास्त काम केल्याने तब्येत चांगली राहते. गावातील सगळी कामे मी स्वतःच करायचे. शोभाजी आपल्या निरागस मनाने हे सगळं सांगत होत्या, पण स्वराच्या मनात काय चालले आहे हे त्यांना कसे कळणार. एके दिवशी स्वरा घरी एक किटी पार्टी आयोजित करते आणि शोभाजींना सकाळपासून स्वयंपाकघरात व्यस्त ठेवते. बिचाऱ्या शोभाजी खूप काम करत होत्या. मग स्वराच्या सर्व मैत्रिणी येतात आणि शोभाजींना स्वरा ओरडते, कधी हे आणा तर कधी ते आणा. तेव्हा स्वराच्या मैत्रिणी म्हणाल्या, स्वरा, तू कुठून या मोलकरीण आणतेस? ही मोलकरीण पूर्ण वेळ आहे का? यार, मलाही खूप दिवसांपासून पूर्ण वेळ मोलकरणीची गरज होती, पण मला ती मिळत नव्हती. ती किती चार्ज करते ग? तेव्हा स्वरा म्हणाली, अगं हो, ही मोलकरीण फुल टाईम आहे आणि फुकट पण, कारण ही माझी सासू आहे जी गावातून आली आहे. रुपेश त्यांचाच मुलगा आहे. आम्ही अगोदर यांना विसरलो होतो, पण हे दोघेही आपल्या मुलाच्या शोधात इकडे आले आहेत. तेव्हा रुपेश खूप चिडला होता, पण सर्वांसमोर तो काहीच बोलू शकला नाही आणि त्याने मला हाक मारली. मग मी त्याला इथे घेऊन यायला सांगितलं. मी त्यांना म्हणाले, अहो, इकडे मोलकरीण आधीच भेटत नाही, त्यात त्यांच्या भावना आणि राग आम्हाला ते फुकट मिळत असेल तर आम्ही ते का ठेवू शकत नाही? आता माझे सौंदर्य बघ. तेव्हा स्वराची मैत्रीण म्हणाली, वा स्वरा, कमालीचं डोकं लावलं आहेस. विशेषतः आमच्याकडेही गावाकडच्या अशा सासूबाई आत्या तर किती बरं झालं असतं ना. स्वराची मैत्रीण असे म्हणते आणि मग तिथे सर्वजणी हसू लागतात. शोभाजी सुद्धा हे सर्व ऐकतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण त्या शांतपणे आपल्या कामात गुंतल्या जातात. शोभाजींचे लक्ष स्वराच्या बोलण्याकडे असते, त्यामुळे नाश्त्याची प्लेट आणताना त्यांच्या हातातून नाश्त्याची प्लेट निसटून स्वराच्या अंगावर पडते. त्यामुळे स्वरा चिडते आणि ती शोभाजींना थप्पड मारते. स्वरा म्हणते, गावाकडील रानटीबाई, मला वाटले तू इथल्या चालीरीती शिकून घेशील, पण नाही. रानटी लोक कधी बदलतात का? नसतात. सूनबाई, मी हे जाणून बुजून केलं नाही. तू मला असं का बोलत आहेस? तेव्हा सर्वांसमोर शोभाजी म्हणाल्या आणि रडत रडत निघून गेल्या. त्यावेळी राकेशजी घरी नव्हते. स्वराने त्यांना पण काही वस्तू आणायला बाहेर पाठवले होते. थोड्या वेळाने रुपेश आणि राकेशजी घरी आले. तेव्हा स्वरा म्हणते, रुपेश, तू मला काय म्हणाला होतास? या वृद्ध स्त्रीशी चांगले वाग, जेणेकरून ती माझी सर्व कामं करत राहील. पण आज तुझ्या आईने माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला आणि वरती तिने माझ्या डिझायनर ड्रेसची सुद्धा नासधूस केली आहे. मी कमलाला कामावरून काढल्यावर हा विचार केला होता की सर्व काम तुझी आई करेल. तेव्हा राकेशजी म्हणाले, काय बोलत आहे सुनबाई? आम्ही दोघं तुमच्या आईवडिलांसारखे आहोत, या घरातील नोकर नाही. तुम्ही असं का बोलत आहात? तेव्हा रुपेश म्हणाला, तुम्ही गप्प बसा बाबा. तुम्हाला माहीत आहे का, हा फ्लॅट, माझी नोकरी मला स्वराच्या वडिलांनी दिली आहे. तुमच्यामुळे मी फक्त गरिबी पाहिली आहे आणि म्हणूनच मी तुमच्याशी सर्व संबंध तोडून इथे आलो होतो. पण मी मूर्ख होतो. मला वाटले होते की फक्त फोन नंबर बदलून
तुमच्यापासून माझी सुटका होईल, पण नाही, मी तोंड वर करून इथे आलो आहे. बाबा ऐक, गोष्ट तुम्ही दोघं उघड्या कानांनी ऐका. तुम्हाला इथे राहायचे असेल तर इथली सर्व कामे करावी लागतील, नाहीतर तुम्ही इथून निघून जा, परत त्या झोपडीत जा. स्वरा म्हणाली. आज मुलगा आणि सुनेचे खरे रूप पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि पंडितजींना अगदी बरोबर सांगितले असे त्यांना वाटले होते. दोघं रडत रडत आपल्या खोलीत जातात. बिचारा अजून काय बोलणार, त्याला इथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर स्वरा आणि रुपेश त्यांचा खूप छळ होऊ लागला. स्वरा स्वच्छ भांडी आणि कपडे काढून पुन्हा शोभाजींच्याकडून स्वच्छ करून घ्यायची. आता हे रोजच व्हायला लागले. रुपेश प्रत्येक मुद्द्यावर वडिलांवर हात उचलायचा आणि इथे स्वरा शोभाजींवर हात उचलत होती. ते दोघेही दिवसभर बैलासारखे काम करायचे, पण तरीही ते दोघं या दोघांना खूप त्रास द्यायचे. एका रात्री स्वरा शोभाजींना म्हणते, आई, मी माझ्या खोलीत जात आहे. आमच्या दोघांना खोलीत दूध घेऊन या, आणि हो, फक्त आम्हा दोघांसाठी दूध घेऊन या, स्वतः पिऊ नका. काही वेळाने शोभाजी दूध घेऊन रुपेशच्या खोलीत जातात. तेव्हा स्वरा रुपेशला बोलत असताना त्यांना ऐकू येतं, रुपेश, आपण दोघं त्यांना खूप त्रास देतोय, पण तरीही ते दोघं इथून निघून जाण्याचा उल्लेखही करत नाहीत. तुम्ही सांगत होते, गावकऱ्यांचं म्हणणं होतं त्यांना त्यांचा सन्मान खूप आवडतो. आता कुठे गेली त्यांची इज्जत? हो स्वरा, मी पण हाच विचार करतोय. रुपेश म्हणाला, काहीतरी उपाय कर, म्हणजे ते दोघे इथून निघून जातील. मला त्या दोघांना बघूनच किळस येते. स्वरा म्हणाली. हे ऐकून शोभाजी उदास झाल्या आणि त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. शोभाजी राकेशजी यांना म्हणाल्या, अहो, ऐकता का? चला आपण आपल्या गावाला जाऊया. इथं अपमानाच्या तुपाच्या भाकरीपेक्षा तिथे गावी आदराची कोरडी भाकरी खूप चांगली आहे. त्यानंतर त्या राकेशजींना म्हणाल्या, संपूर्ण गोष्ट सांगतात. 2 दिवसांनी राकेशजी रुपेशला म्हणतात, आम्हाला असे वाटत आहे कोणीही कर्जबाजारी नसावं. मला आता काहीच समजत नाही. गावी कर्ज घेऊन तुला शहरात पाठवले होते. आता ते सावकार लोक आम्हाला गावात पण सन्मानाने जगू देणार नाहीत. तेव्हाच रुपेशचा फोन वाजतो. फोनवर हॅलो म्हणत असतानाच समोरून कोणीतरी म्हणतो, अहो, राकेश प्रसाद बोलतात का? अहो, तुम्ही जे लॉटरीचं तिकीट काढले होते त्यात तुमची लॉटरी लागली आहे. तुम्हाला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. तुम्ही इथे येऊन सही करा आणि पैसे तुमच्या बँकेत जमा करा. हे ऐकून रुपेश मात्र स्तब्ध झाला. मग कसा तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, हो हो, आम्ही येतोय. मग फोन ठेवल्यावर राकेशजींनी रुपेशला विचारलं, काय बोलत होतास बेटा? सावकाराचे पैसे कधी परत करणार आहेस? बाबा, आपल्याला उद्या सावकाराचे सगळे पैसे परत करायचे आहेत आणि त्यासाठी तुमची सही लागेल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कधीही त्रास होऊ नये म्हणून. बाबा, तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील सावकाराला? रुपेश म्हणाला. तेव्हा राकेशजी म्हणाले, 50,000 रुपये कर्ज आहे. तुला माहिती आहे का बेटा, मी इतके दिवस ते परत करण्याचा प्रयत्न करत होतो. किती लॉटरीच्या खरेदी केल्या तिकीटं केल्या कुणास ठाऊक, पण ना कधी लॉटरी लागली ना कधी माझ्याकडे इतके पैसे आले ज्यामुळे मी सावकाराचे कर्ज परतफेड करू शकेन. राकेशजी म्हणाले. तेव्हा रुपेश म्हणाला, काही हरकत नाही बाबा, मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही ते पैसे त्यांना परत करा. तुम्ही ते पैसे माझ्यासाठी घेतलेत ना, तर मी देईन तुम्हाला. म्हणून आपण उद्याच गावी जाण्यासाठी निघूया, रुपेश आनंदाने म्हणाला. त्यानंतर रुपेश राकेशजी यांच्यासोबत गावी जातो. सर्वांचे ऋण फेडून
फोनवर दिलेल्या पत्त्यावर तो आणि राकेशजी जातात. तिथे गेल्यानंतर रुपेश राकेशजी यांना एका कागदावर सही करा म्हणतो. तेव्हा तो माणूस त्याला म्हणतो, तुम्ही पण इथे सही करा, म्हणजे त्यांच्यासोबत कोण आले आहे पैसे नेण्यासाठी ते आम्हाला नोंदवून ठेवणे बंधनकारक आहे. तेव्हा त्या कागदपत्रावर दोघेही बाप-लेक सही करून घरी परत येतात. त्या अगोदर रुपेश त्या माणसाला एकांतात विचारतो, म्हणजे मी हा फॉर्मवरती भरलेल्या अकाउंट नंबरवरच लॉटरीचे पैसे येतील ना? तेव्हा तो माणूस म्हणाला, हो तर. आणि तेव्हापासून रुपेशला त्याच्या खात्यात फक्त 1 कोटी रुपये येण्याची स्वप्न पडू लागली. एके दिवशी स्वरा राकेशजी यांना म्हणाली, आज आपल्या घरी मोठी पार्टी आहे. मी तुमचे कपडे गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहेत, ते कपडे घालून तयार व्हा. तेव्हा राकेशराव गेस्ट हाऊसमध्ये जातात आणि ते कपडे पाहून म्हणतात, हे कसले कपडे आहेत? मी असे कपडे घालत नाही. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, अहो इथे पार्ट्यांसाठी खास कपडे घातले जातात वाटतं. अहो घाला तो सलवार कमीज आहे, आपल्या गावातल्या तरुणी ते घालतात. शोभाजी हसत म्हणाल्या, त्यात गैर काय आहे? राकेशजी म्हणाले, रुपेश आणि आपल्या सुनेने आपल्याला खूप मोठ्या प्रेमाने हे कपडे दिले आहेत. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या सुनेने दिलेले कपडे घालून तयार होऊन पार्टीसाठी बाहेर पडतात. अहो ते बघा, आपल्यासारखे कपडे घालून इथे बरेच लोक फिरत आहेत. शोभाजी म्हणाल्या, बघा मी तुम्हाला सांगितले होते. राकेशजी म्हणाले, इथले लोक पार्टीत असेच कपडे घालत असावेत, पण काही लोकांनी वेगळे कपडे घातले आहेत. राकेशजी म्हणाले, रुपेश आणि आपल्या सुनबाईने सुद्धा वेगवेगळे कपडे घातले आहेत. आपल्यासारखे कपडे घातलेले जे लोक आहेत ते लोक सर्वांचे स्वागत करताना दिसत आहेत. काही लोक जेवण वाढताना दिसत आहेत, काही पाणी देत आहेत. जेव्हा शोभाजी म्हणाल्या, तसे तर माझाही घसा कोरडा पडला आहे. ही गर्दी पाहून मलाही पाणी पाहिजे आहे, तहान लागली आहे. हो, आपण त्यांच्याकडून पिण्यासाठी पाणी घेऊया. शोभाजी असं बोलून तिथे उपस्थित असलेल्या एका माणसाला आवाज देतात, ज्याने अगदी राकेशजींसारखेच कपडे घातले होते. दादा, कृपया मला पाणी द्या, मला खूप तहान लागली आहे. शोभाजींनी जवळ असलेली खुर्ची घेतली आणि बसता बसता त्या म्हणाल्या. तेव्हा तो माणूस म्हणाला, पाणी वगैरे काही नाही, तुम्हाला खूप विश्रांती घेता येणार नाही, नाहीतरी तुमच्या कामाचे पैसे कापले जातील. आता जाऊन तुम्ही पाहुण्यांना कटलेट सर्व करा. तो माणूस रागाने त्या दोघांना म्हणाला. हे ऐकून दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले. काय म्हणाला? अहो चला आपण रुपेशला विचारूया, शोभाजी म्हणाल्या. तेव्हा ते दोघे रुपेशकडे जातात. जात असतानाच स्वरा अचानक त्यांच्या समोर आली आणि म्हणाली, तुम्ही लोकांनी मला पाहिलं हे बरंच झालं. इथे पार्टी संपेपर्यंत बबलूची काळजी घ्या. असं म्हणत तिने तिचा मुलगा बबलूला त्यांच्या मांडीवर सोपवले. स्वराने तिच्या मुलाला तिच्या सासूच्या हवाली केलं. तेव्हा तिची एक मैत्रीण मागून येते आणि म्हणते, अरे स्वरा, ही तुझ्या मुलाची काळजी घेणारी मोलकरीण आहे का? हो अगं, बबलूची आया म्हणू शकतेस. आजकाल कोणावरही विश्वास ठेवणे खूप अवघड आहे. अशा परिस्थितीत हे जोडपे मला विश्वासार्ह वाटलं, त्यामुळे आमच्या ह्यांनी या दोघांना कामावर ठेवले आहे. स्वरा म्हणाली.
तेव्हा रुपेशही तिथेच उभा होता, पण त्याने तोंड उघडले नाही. त्याच्या तोंडातून एक शब्द पण बाहेर आला नाही. आई बाबा आश्चर्यचकित झाले, कारण स्वरा काय बोलत होती. कदाचित म्हणूनच आम्हाला इथे येण्यासाठी नोकराचे कपडे दिले गेले असावेत आणि आम्हाला माहीत नाही आम्ही काय विचार केला करत होतो त्यांच्याबद्दल. आपण जाऊन रुपेशला जाब विचारूया. तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा आणि आई, तुम्हाला दोघांना फक्त तुमच्या नातवाची काळजी घ्यायची आहे. तेव्हा राकेशजी म्हणाले, बेटा, आम्ही आमच्या नातवंडांची काळजी अशी पण घेतली असती. ही गोष्ट कोणत्याही आजी आजोबांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, पण तुम्ही लोकांनी आम्हाला आया बनवून इथे येण्याची फसवणूक केल्यावर त्या गावाची गरिबीच आम्हाला बरी वाटते. म्हणजे तुम्ही मुद्दाम आमची काळजी घेतली नाही, कारण तुम्हाला इथली गुलामगिरी आवडली आहे. पण बेटा, आम्ही गरीब असलो तरी गुलामगिरी करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, बायकोच्या मुसक्या आवळणारा माणूस सदैव गुलामगिरीचंच जीवन जगतो, शोभाजी म्हणाल्या. रुपेशला त्या म्हणाल्या. तेव्हा राकेशजी म्हणाले, चल शोभा, आता आपण इथे राहायचं नाही. इतक्यात स्वरा आली आणि म्हणाली, कुठे जायचे बोलताय तुम्ही दोघं? तुमच्या दोघांकडे कुठे जायला पैसे आहेत का त्याच मंदिरात परत राहण्याचा तुमचा विचार आहे? इथून गाव तर खूप लांब आहे. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, आम्ही ज्या मार्गाने इकडे आलो होतो त्या मार्गाने आम्ही परत जाऊ. तुम्हाला आमची काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे बोलणे ऐकून स्वराला राग येतो. ती म्हणते, ऐका सर्वजण, या 2 भिकाऱ्यांना मी देवळातून उचलून इथे माझ्या घरी आश्रय दिला आणि तो आमच्या पाठीत वार करून इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. चांगुलपणा करण्याच्या आता दिवस राहिले नाही. यावर तुमचं काय मत आहे? राकेशजी म्हणाले, सुनबाई, तुम्ही काय म्हणत आहात? आम्ही तुमची फसवणूक केली नाही, उलट तुम्हीच आमची फसवणूक केली आहे. तुम्ही तर गप्पच बसा. त्यानंतर स्वरा जोरजोरात ओरडू लागली, अरे माझी हिऱ्याची चैन कुठे गेली? तेव्हा रुपेश म्हणाला, आई बाबांकडे असेल बघ स्वरा, ते दोघं गरीब आहेत, त्यांना लोभ आला असावा, त्यामुळे त्यांनी दोघांनी चैन चोरी केली असावी. रुपेश जोरजोरात ओरडत म्हणाला. तेव्हा राकेशजी चिडले आणि म्हणाले, रुपेश, तू तुझ्या आई वडिलांना चोर म्हणतोयस का? तुला असं बोलताना लाज वाटत नाही का? तेव्हा रुपेश म्हणाला, हो, म्हणतोय मी तुम्हाला चोर, कारण तुमची स्थिती माझ्यापासून लपलेली नाही. बाबा, आता तुम्ही चैन घेतली असेल तर हो म्हणा, म्हणजे आम्हाला तुमच्या बॅगची झडती घ्यावी लागणार नाही. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, आता हेच योग्य आहे, शोध घ्या आमच्या बॅगेचा. स्वरा म्हणाली, रुपेश, मी त्यांच्या घाणेरड्या बॅगला हात लावणार नाही, तूच बघ, नाहीतर मी पोलिसांना फोन करेल. नंतर पोलीसच चोराच्या बॅगेचा शोध घेतील. शोभा आणि राकेशजी भरलेल्या डोळ्यांनी तिथेच बसले आणि त्यांची प्रतिष्ठा तुकडे होताना ते पाहत होते. प्रत्येकजण त्यांच्याकडे चोराच्या नजरेने पाहत होते आणि ते फक्त भरलेल्या डोळ्यांनी सर्वांना पाहत होते. रुपेश त्यांच्या बॅगचाच नाही तर त्यांच्या सन्मानांचाही शोध घेत होता. हे पाहून त्यांच्या पोटचा मुलगा करत असल्याने त्यांना काही समजत नव्हते. तेव्हा स्वरा म्हणाली, म्हातारे, हे सर्व काय आहे? नाही बेटा, मी चोरी केली नाही, शोभाजी विनवणी करत म्हणाल्या. म्हातारी खोटं बोलत आहे. तितक्यात स्वराने त्यांच्यावर हात उचलायचा प्रयत्न केला, परंतु तितक्यात कोणीतरी येऊन तिचा हात पकडला, तिचा हात ओढला आणि तिच्याच गालावर चापट मारली. तुझी हिम्मत कशी झाली शोभाजी यांच्यावर हात उचलण्याची? तुला लाज वाटत नाही का असे करताना? त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या दोघांना फटकारले आणि म्हणाला, राकेशजी आणि शोभाजी यांच्या पायाला स्पर्श करून त्याने
दोघांना नमस्कार केला. हे बघून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. अहो साहेब, तुम्ही ओळखता का त्यांना? हे कोण आहे? अरे नाही, आम्ही तुमच्या वडिलांच्या हाकेवर इथे आलो आहोत, पोलीस म्हणत होते. रुपेश, तुम्हाला हा फ्लॅट लवकरात लवकर सोडावा लागेल. तुम्ही लोकांनी त्यांच्यावर हात उचलून चांगले केलं नाही, म्हणूनच आत्ता आम्ही इथं उपस्थित आहोत. रुपेश म्हणाला, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काहीच समजत नाही. तेव्हा राकेशजी मागून येतात आणि म्हणतात, बेटा, हा फ्लॅट तुला तुझ्या सासऱ्यांनी तुला दिला होता ना, आणि तू तोच फ्लॅट तुझ्या वडिलांना दिलास. ते काय ना, 1 कोटीच्या लोभाने तू त्या एका कागदपत्रावर सह्या मात्र केल्या, परंतु हा सगळा सापळा मीच रचला होता. तुम्हाला काय वाटतं? फक्त तुम्हीच एक युक्ती शोधू शकता. मी गावातील रहिवासी असलो तरी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आमचा सन्मान आम्हाला सर्वोच्च आहे आणि तुम्ही लोक मुद्दाम आमचा सन्मान नष्ट करत आहात हे मला कळलं. तेव्हा मला हा संपूर्ण प्लॅन बनवावा लागला. राकेशजी बोलताच स्वरा म्हणाली, रुपेश, तू म्हणत होतास ना लवकरच आपण करोडपती होणार आहोत. मग हे सर्व काय आहे? मी सांगतो सुनबाई तुम्हाला. ज्या कागदपत्रांवर त्याने करोडो रुपयांची लॉटरी आहे असं समजून सह्या केला, ते खरे तर त्या तुमच्या फ्लॅटचे कागदपत्र होते, जे त्याने आता माझ्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि इतकेच काय, त्याने माझे सर्व कर्जसुद्धा फेडले आहे. राकेशजी म्हणाले, त्यामुळे आता तुम्हाला सर्वांना इथे राहायचे असेल तर व्यवस्थित राहा, नाहीतर आम्हाला आमचे काम करावे लागेल. ते काय आहे ना, आता मी तुमच्यासारख्या फसवणूक करणाऱ्या माणसांसोबत थोडी फसवणूक केली आहे. जेव्हा एखादा रानटी गावकरी आपली शालीनता सोडतो तेव्हा असे होते. स्वरा म्हणाली, पण हा फ्लॅट तुमचा कसा होईल? तुम्ही दोघं माझ्या वडिलांना ओळखत नाहीत का? हे पोलीसही त्यांच्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत. थांबा, मी आत्ता माझ्या वडिलांना फोन करते. असे बोलून स्वरा तिचा फोन काढते. तितक्यात तिचे वडील उमेशजी आत आले आणि स्वराला म्हणाले, मला फोन करायची काहीच गरज नाही. तुझे वडील इथे आले आहेत. पापा, तुम्ही इथे आहात का? तुम्ही आलात हे बरंच झालं. आता तुम्हीच या म्हाताऱ्याला सांगा. तो म्हणतो हा फ्लॅट त्याचा आहे. ए म्हाताऱ्या, स्वरा म्हणाली. तेव्हा उमेशजी म्हणाले, बेटा, हे कायदेशीर काम आहे आणि मी कायद्याच्या वर नाही. स्वरा म्हणाली, पप्पा, हे सर्व तुम्ही म्हणताय का? तेव्हा उमेशजी म्हणाले, स्वरा, तुझ्या अत्याचाराला कंटाळून ते दोघं इथून निघून जाणार होते. तेव्हाच बाहेर त्यांची माझ्याशी योगायोगाने भेट झाली. आणि हो, विशेष म्हणजे राकेश हा माझा बालपणीचा मित्र आहे. मग मी त्याचा छळ का होऊ देणार? विशेषतः तो अत्याचार माझी मुलगी करत असताना. तुला माहिती आहे, त्याच्यासारखा मी सुद्धा खूप गरीब होतो. त्यावेळेस तोच मला रोज खायला घालायचा. त्याला स्वतःला अन्नाची कमतरता होती. नंतर मी शहरात येऊन स्थायिक झालो आणि पैसे कमावण्याच्या नादात त्याला विसरलो. पण आज नशिबाने मला माझी मैत्री जपण्याची संधी दिली, म्हणून मी हा सगळा प्लॅन त्याच्यासोबत केला आहे. उमेशजी म्हणाले, आता स्वरा, तूच मला सांग, तू काय करायला हवं? त्यांना रस्त्यावर जगायला सोडायचं की त्यांची सेवा करायची? कारण ते या करोडो रुपयांच्या बंगल्याचे मालक आहेत आणि ते जे म्हणतील ते तुला करावेच लागेल. आणि हो, हा पोलीस माझ्या मित्राचा मुलगा आहे, ज्याला राकेशजी यांनीच शिक्षण देऊन कार्य करण्यास सक्षम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला नोकरी मिळाली आणि विचारल्यावर कळलं की हे लोक इथे आहेत, म्हणूनच मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला इथे आलो होतो. आता स्वरा, तू मला सांग, तुम्हा दोघांना
रस्त्यावर भटकायचं आहे का त्यांची सेवा करायची आहे? हे ऐकून ते दोघं आई वडिलांजवळ विनवणी करू लागले. उमेशजी म्हणाले, वडिलांच्या पाया पडा आणि त्यांची माफी मागा. आता त्या दोघांकडे आई वडिलांची सेवा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलाच नव्हता. दिवसभर स्वरा तिच्या सासू सासऱ्यांच्या भोवती मोलकरणीसारखी फिरून त्यांची सेवा करत असते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब